हिवाळ्यात आवर्जून खाल्ली जाणारी मोड आलेली पदार्थ तर ते आपण नेहमी अशी उसळ करतो. तर आज बनवूया मटकीतला मसाले भात. तर अगदी कमी साहित्यामध्ये कांदा, टोमॅटो, बटाटा वगैरे मी कट करून घेतलेला आहे. तुम्हाला जर अजून काही साहित्य टाकायचं असेल तर ॲड करू शकता. तर त्यासाठी आपण मोड आलेली मटकी वगैरे घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हिरवे मूग, वाटाणा, हरभरा आणि शेंगदाणे. तर हे असे हिवाळ्यात आपण आवर्जून खातो मोड आलेले पदार्थ. तर आपल्याला आत्ताच्या भातामध्ये ॲड करायचे आहे. तर आपल्याला मसाला घ्यायचा आहे. काळा मसाला, लाल तिखट, धना पावडर, थोडंसं मीठ. प्रथमतः एका कुकरमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये थोडेसे लसणाच्या पाकळ्या, जिरे, मोहरीची फोडणी द्यायची आणि कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे. प्रथमतः आपण कांदा परतून घेणार आहोत. तर कांदा चांगला परतवल्याच्या नंतर भातामध्ये टेस्ट छान येते, म्हणजे कच्चा वगैरे लागत नाही. तर कांदा वगैरे परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो, बटाटा वगैरे ॲड करायचा आहे. तेही चांगलं परतून घ्यायचं आहे 5-10 मिनटं. तर आपण गाजर वगैरे टाकू शकतो. असा हेल्दी असा मसाले भात एकदम पटकन आणि एकदम चटपटीत असा होतो. तर सर्व साहित्य असं छान प्रकारे मंद आचेवर परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे आपली मोड आलेली मटकी. तर तीही चांगली परतून घ्यायची आहे. हे चांगलं परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट, काळा मसाला आणि थोडंसं मीठ टाकल्यामुळे सगळं काही एकजीव होतं आणि टेस्ट छान येते. तर अशा प्रकारचा आपण हिरव्या चटणीमधला देखील मसाले भात बनवू शकतो. तुम्हाला जर काळा मसाला वगैरे टाकून करायचा जर नसेल तर हिरव्या मिरच्या देखील टाकून करू शकतो. तोही मसाले भात अगदी छान आणि मस्त लागतो. तर चांगला मी एकजीव प्रकारे करून घेतलेला आहे. काळा मसाला वगैरे टाकून, कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. गरम पाण्यामुळे टेस्ट छान येते आणि भात पटकन शिजतो. तर 1008 तांदूळ मी भिजवून चांगला मस्तपैकी वॉश करून घेतलेला आहे. ते तांदूळ याच्यातमध्ये परतून घ्यायचे आणि जिथपर्यंत आपला भात म्हणजे तांदूळ जिथपर्यंत बुडतील तिथपर्यंत पाणी टाकायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. पुन्हा एकदा आपलं म्हणजे सगळं काही मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व साहित्य एकजीव होतं. साहित्य आपलं जे आहे ते वर येत नाही, चांगलं परतवून घेतलेलं. तर त्यानंतर 2 शिट्ट्या काढून घेतला आणि बघू शकता आपला चमचमीत असा मटकीतला मसाले भात रेडी आहे. तर अशाच छान छान नवीन रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने अशा मस्त रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया असंच एका पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.